नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत करडीची सुक्की भाजी टिफिनला देण्यासाठी. तर करडी ही तेलबिया आहे, शेतात तेलबियासाठी एक म्हणजे त्या करडीपासून तेल तयार केलं जातं आणि ते तेल खूप शरीराला पौष्टिक असतं. जसं करडीचं तेल शरीराला पौष्टिक असतं ना, तसंच करडीच्या पानाची भाजी पण शरीराला खूप पौष्टिक असते. तर मग करडीची पानं ना अशा प्रकारे असतात. आता ही खूप कवळी कवळी पानं आहेत आणि खूप छान आहेत. आता हे पानं तुम्ही पाहू शकता. आता हे पानांना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते, कारण शेतातनं ते आणलेले असतात ना, मग त्याला माती ती लागलेली असते, म्हणून खळखळ पाण्याने भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून त्याला चाळणीत असं मी नितळायला ठेवते. आणि नितळल्यानंतर ना मी त्याचे असे बारीक त्याला कट करते. कट करून जर धुतलं तर त्याचं जीवनसत्व सगळं पाण्याबरोबर जातं, म्हणून त्याला धुवून कधी पण कोणतीही पालेभाजी आधी धुवायची आणि नंतरच कट करायची आणि असं चाळणीत नितळायला ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. तर तुम्ही पाहू शकता किती असं घाण दिसायला पाणी, ते शेतातला कचरा माती ती असते ना त्याला, म्हणून. तर ही भाजी ना ह्या भाजीला पाणी वापरत नाहीत, हे अंगचंच पाणी सुटतं त्या भाजीला. त्या मिठात तेलात त्या अंगच्या पाण्यातच ही भाजी शिजली जाते. तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतले, लसणाची पेस्ट घेतली, हिरवी मिरचीची पेस्ट घेतली, मीठ आणि जिरे, फक्त एवढंच साहित्य लागतं. आणि मुगाची डाळ ना मी 15 मिनटं भिजत घातली होती, ती डाळ एक घेतलेली आहे. तर आता आपण भाजी ना कट करून घेऊया. तर ही काय अशी कवळी पान आहेत, म्हणजे त्याला जास्त काय असं बारीक कट करायची आवश्यकता नाही आहे. पण ओबडधोबड आपलं थोडंसं असं कट करून घेते त्याला मी, जास्त पण नाही असं त्याला हे करीत, त्याला असं कट करून घेते. आणि तोपर्यंत इकडे मी कढईत ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याचे मी कट करून घेतलेलं आहे. आपलं तेल गरम झाले. आता आपण याच्यात जिरे टाकूयात. आपले जिरे फुलले की लसण पेस्ट टाकूया. आपली लसण पेस्ट चांगली मिक्स करून आणि नंतर त्याच्यात आपण जी हिरवी मिरची घेतली ना ती टाकूया. ओबडधोबड अशी त्याची पेस्ट केली ती पण चांगली तेलात आपण परतून घेऊया. त्याचा कच्चापणा जावा, नाहीतर हे मिरचीने आपल्या पोटाला बाधते अशी. आता मिरची चांगली परतली, आपण त्याच्यात आता भाजी टाकूया कट केलेली. चांगली मिक्स करून घेऊया आपण त्याला तेलात आणि आपल्या मिरचीच्या पेस्टमध्ये. आणि भाजी ना, पालेभाजी कधी पण चांगली तेलात परतल्यानंतरच मीठ टाकायचं. का तर ती पालेभाजीनं सुरुवातीला भरपूर दिसते, पण नंतर अशी तेलात परतली की नाही, मग ती उष्णता त्याला भेटली की ती कमी होती भाजी. मग कमी झाल्यास आपल्याला मिठाचं प्रमाण कळतं. जर असं तसेच जर मीठ टाकलं का नाही, तर मग मीठ जास्त होऊ शकतं कोणत्याही पालेभाजीला. म्हणून आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती कढई भरून भाजी दिसत होती आपली, त्याला आपण फक्त 2च मिनटं परतलं तर ती अशी कमी झाली भाजी, तुम्ही पाहू शकता अशी. मग आता आपल्याला मीठ टाकायचं प्रमाण कळतं आपल्याला एवढ्या भाजीच्या हिशोबाने. आणि पालेभाजीला कधी पण सुरुवातीला थोडंच मीठ टाकायचं, वाटलंच तर खाऊन नंतर पाहून टाकायचं, का तर मीठ जास्त होतं. तर आता मीठ टाकलेस ना, मी चांगलं हलवून घेते त्याला मिक्स करून. आता जी मुगाची डाळ आपण भिजत घातली होती ना, ती फक्त डाळ काढून घेऊया आपण, ती या भाजीत टाकूया. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकूया. आता आपण डाळ चांगली मिक्स करून घेतली भाजीत, आता शेंगदाण्याचं कूट टाकूया. ते कूट पण चांगलं भाजीत मिक्स करून घेऊया. तर आपण कूट चांगलं मिक्स करून घेतलंय भाजीत, आपली भाजी तयार आहे.
खूप पौष्टिक आणि कमी वेळात होते, खूप छान बिना पाण्याचे नसते तेलात होते आणि शरीराला पण खूप पौष्टिक असते. तर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. मग कशी वाटली आपली करडीची भाजी ती नक्की सांगा. मला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक थोडीशी आपली डाळ ना शिजण्यासाठी म्हणून मी त्याला फक्त बारीक गॅसवर 5 मिनिटाची वाफ दिली झाकण टाकून. फक्त एक 5 मिनिटंसुद्धा नाही, 3 मिनिटाची आपली डाळ भिजवली होती आपण पाण्यात चांगली, पण एक वाफ डाळीला चांगली बसावी म्हणून एक फक्त 2-3 मिनिटाची वाफ दिली. तर मी आता गॅस बंद केला आहे त्यात आणि एका डिशमध्ये आपली भाजी काढून घेतली. मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा.